गोविंद स्वामींचं पद गाणारे त्यांचे नातू होते. आपले गोंच्या चिरंजीवांचे चिरंजीव विज्ञानाची शाखा घेऊन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पण एका बाजूला विज्ञान शिकत असताना कीर्तनावर आणि भागवताची गोडी कायम आहे. परमेश्वराची कृपा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही परंपरा पुढे चालू हा विश्वास आहे. त्यासाठी आज त्याला म्हणलं आजोबांची रचना तू सादर कर. कारण जसं पुणे एक कार्यक्षेत्र आहे तसं डोंबिवली सुद्धा बुवांचं एक मोठं कार्यक्षेत्र आहे. बराच काळ त्यांनी इथे वास्तव्य केलं होतं. अजूनही त्या चौकाचं नाव आपले राम मंदिर चौक तसंच आहे. ते खूप मोठी कीर्तनाची चळवळ मुंबईत बुवांच्या त्या काळामध्ये उभी राहिली. समर्थ रामदास स्वामींचं जे समाधी मंदिर बांधलं संभाजी महाराजांच्या पत्नीनं ते बांधलं. शिवाजीराजांचं निधन झालं 1680. त्याच्यानंतर 2 वर्षांनी समर्थांनी समाधी घेतली 1682. तोपर्यंत शंभूराजे स्वराज्याचा सगळा कारभार पाहत होते आणि मग त्या समाधीचं मंदिर बांधलं. त्या समाधीवर मंदिर बांधलं, राम मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये जेव्हा सेवेकऱ्यांचं वाटप झालं, उत्सव कसा करायचा, पालखी कोणी करायची, दिवाबत्ती कोणी करायची, या सेवेकऱ्यांच्या वाटपात त्या काळातल्या आफळे घराण्याच्या माणसाला कीर्तन सेवेचा मान मिळाला. अशी 400 वर्षापासून कीर्तन परंपरा आफळ्यांच्या घरात चालू आहे. यथाशक्ती प्रत्येक जण त्याच्यामध्ये आपलं योगदान देतो आहे. आणि हे 16, 17, 17, 18 हे 2 वर्ष गोविंद स्वामींचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांनी कॉलेज युवकांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये कीर्तनाचं प्रेम रुजावं याच्यासाठी खूप प्रचंड प्रयत्न केले. तो विषय डोळ्यासमोर ठेवून या 2 वर्षामध्ये बाबांच्या नावे विविध 100 शाळातून, महाविद्यालयातून कीर्तन सेवा करायचा, त्यांच्या नावे ती करायची असा संकल्प करून या जूनपासून ते प्रकरण सुरू होईल. या ही सगळ्या गोष्टीला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि पुढे जातो. पण साधारणतः याच्यापेक्षा मी फार वेळ बोललो तर माणसं मला मूर्ख म्हणतील यात संशय नाही. पण समर्थांनी सांगितलं सांगे वडिलांची कीर्ती, एक मूर्ख, त्याच्यात फार वेळ घालवायचा नाही या गोष्टीसाठी. काही गोष्टीला आपले आशीर्वाद आवश्यक आहे. असो, गजेंद्र मोक्षाच्या कथेतून येणारं तात्पर्य आपण पाहिलं. आता 1-2 गोष्टी अशा आहेत की ज्याचा या भक्ती मार्गाशी काय संबंध, अशी एक शंका येऊ शकते. आणि त्या 2 गोष्टी म्हणजे भूगोलाचं वर्णन आणि खगोलाचं वर्णन. या सृष्टीमध्ये किती प्रकारची द्वीप आहेत, त्याची नावं, त्याची वर्णन. या सृष्टीमध्ये किती प्रकारचे समुद्र आहेत, त्याची नावं, त्याची वर्णन. नंतर खगोलशास्त्रामध्ये त्या ध्रुवाच्या कथेवरनं एक लक्षात ठेवायचं की ऋषी मुनींनी आपल्या ग्रंथामध्ये ग्रहांची गती काय असते, ग्रह कोणत्या गतीनं कोणत्या कक्षेत कसे फिरतात याचं इतकं अप्रतिम तपशीलवार वर्णन लिहिलंय की मती गुंग होऊन जाते. यांना हा अभ्यास करायला जमला कसा? मुळात कुठल्याही गोष्टीची गती तपासण्यासाठी एक कोणीतरी स्थिर पाहिजे ना. सगळंच आकाशमंडळ जर फिरत राहिलं तर गती कशी तपासणार, कोणाची? म्हणून सगळं आकाशमंडळ जरी फिरत राहिलं तरी सुद्धा तसा तो जागेवरनं हलत नाही असा जो कुठला तारा, त्याला ध्रुव हे आपल्या खगोलाने नाव दिलं. जसा तो ध्रुव बाळा काहीही झालं तरी त्याच्या स्थानापासून ध्यानातून ढळला नाही, त्याच ध्रुवाला बहुतेक हे आढळपद दिलं अशी आपली श्रद्धा आहे. त्याला ते इतकं आढळपद आहे की ध्रुवाच्या जवळ आज इतका मंगळ होता आणि 24 तासात आता मंगळ इथे दिसतो आहे. म्हणजे ध्रुवापासूनचं अंतर मोजता इथपासून इथपर्यंत हा मंगळाचा स्पीड आहे असं धरलं जातं. बाकीच्या ग्रहांचा कसा, आता ते नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये छान दाखवतो. गेल्या गेल्या पहिलं काम झोपा, वर बघा, आकाश दर्शन. आणि आतापर्यंत खरंच आम्हालाही माहित नव्हतं की रास म्हणजे काय.
राशी म्हणजे काय? तर ही वेळ आपल्या देशावर कर्करास चालू आहे. म्हणजे काय आहे? हे विशिष्ट ग्रह तारे दिसत आहेत का? आता ते कॉम्प्युटराइज करता येतं. त्याच्यातनं एक अशी रेष ते मारून दाखवतात निरोप्रण, आणि खरंच तो कर्क म्हणजे खेकड्या आकार दिसतो. असा आकार जेव्हा यांचा असेल ह्या अवकाशात, तेव्हा त्या काळामध्ये खालच्या प्रांताचे तास ही कर्करास चालते. या काळामध्ये जन्माला आलेले लेकरू हे कर्कराशीच येणार. शिवमहाराज कशी रेष मारून दाखवतो तो त्याच्यात दिसतो ना सिंह प्रकरण. जेव्हा कॉम्प्युटर नव्हता तेव्हा ऋषीने कसं शोधलं हे, की या अवस्थेला सिंह म्हणावं, या अवस्थेला वृषभ म्हणावं. आणि काही ठिकाणी असं आश्चर्य वाटतं, रोज अवकाश दर्शन करता येईल इथे बसून. पावसाळ्याच्या दिवसात कसं करत असतील? जेव्हा ढग आहेत तेव्हा निश्चितपणे बहुतेक ढगही जिथे खाली जातील अशा काहीतरी उंच पर्वतांचा आधार असावा, की ज्यायोगे पावसाच्या कालखंडात सुद्धा यांची गती, भ्रमंती, याचे परिणाम पृथ्वीवरचे सगळ्याचं वर्णन आहे. आणि आणखीन एक चमत्कारिक वर्णन आहे ज्याची आपल्याला काळजी वाटेल. भागवतकार असं म्हणतात की या सृष्टीमध्ये तुपाचा पण समुद्र आहे, दुधाचा आहे, दारूचा आहे, उसाच्या रसाचा एक समुद्र आहे, खाऱ्या पाण्याचा रोज बघतोच आहे, मधाचा समुद्र आहे. आपले डोकं बरं आहे ना आपलं? हे कुठं सप्त समुद्र आयुष्यात कधी सापडायचे? नीट चिंतन करायला पाहिजे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असा शब्द नाहीये. व्यास म्हणतात या सृष्टीमध्ये, या सृष्टीमध्ये 7 समुद्र आहेत. आणि आता लक्षात येतं ह्या मध्ये शब्दाची मजा. हो, जेवढे पशु पक्षी प्राणी आपल्या अपत्यांना दूध पाजत असतील, एवढ्या सगळ्या मातांच्याकडे असलेलं दूध म्हणजे केवढा मोठा समुद्र आहे या सृष्टीत. त्या दुधावरती पोचलेलं छोट्या छोट्या बालकांचं एवढं मोठं विश्व म्हणजे केवढा दह्याचा समुद्र आहे या सृष्टीमध्ये. त्या दुधाचं घट्ट झालेलं दूध. प्रत्येक सज्जनाला एकमेकाच्या बद्दल असणारा स्नेहभाव, स्नेहालाच तूप म्हणायचं ना. केवढा मोठा तुपाचा सागर आहे. संतांनी, महंतांनी, ऋषीमुनींनी आपल्या कल्याणासाठी उच्चारलेले अत्यंत मधुर असणारे अभंग आणि बोल सगळ्या विश्वातले जर लक्षात घेतले तर केवढा मोठा मधाचा सागर आहे. आणि खऱ्या पश्चात्तापाने डोळ्यातून येणारं पाणी हा खऱ्या पाण्याचा सुद्धा केवढा मोठा सागर आहे. चिंतन केलं की पटतं व्यासांनी, आमच्या ऋषीमुनींनी सृष्टीमधले हे सगळे समुद्र बरोबर ओळखले. सगळं सात्विकता शिल्लक असून सुद्धा मन काही वेळेला नको त्या गोष्टीकडे धावता असा ह्याचाही एक समुद्र आहे. त्या समुद्राचं आपल्याला सतत दर्शन होत असतं. दुष्काळ कितीही पडला, पाणी कमी पडतं, दारू नाही. किंगफिशर एक वेळ विमान बंद पडेल, दारू नाही बंद पडणार. त्याचा समुद्र आहे. धुंद करणारा ही समुद्र आहे आणि त्या धुंदीतनं पलीकडे नेणारे सुद्धा हे सगळे सप्त समुद्र आहेत. या सगळ्याचं वर्णन याच्यामध्ये केलं आहे. आणखीन 2 गोष्टी सांगतो. 7 प्रकारच्या स्वर्गांचं वर्णन केलं आहे. जीवाला जर त्याने पुण्य केलं तर किती प्रकारचे सुख उपभोगायला मिळतात किंवा त्याला किती स्वास्थ्य मिळतं, यासाठी स्वर्ग किती? 7. आणि नरक किती? 28. का? संख्या जास्त कुठे येणार ते त्यांनाही माहिती आहे. मग साधारणतः स्वर्गाकडे येणाऱ्या लोकांसाठी 7 खोल्या पुरणार आहेत. नरकाकडे येणारी जी संख्या आहे ती इतक्या प्रमाणात की 7 चोक 28 करून ठेवलेली आहे. नरक 28 प्रकारचे आहेत. स्वर्ग आणि नरक या सगळ्या संकल्पना थोड्या विस्ताराने वाढवून सांगितल्या असतील पण त्या खोट्या नाहीत. ठीक आहे, एखादी गोष्ट मी अधिक रंगवून सांगेन तुम्हाला,
पण अधिक रंगवली म्हणजे ती खोटी असते असं नाही, त्यातला काहीतरी मूळ गाभा निश्चितपणे सत्य आहे, हे फक्त तुम्ही वरती वाढवलेलं गणित आहे. तेव्हा स्वर्ग ही कल्पना, नरक ही कल्पना, ही सगळी जरी लक्षात घेतली तरी याच्यातून लक्षात घ्यायचं एकच, 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन केल्यानंतर मात्र समोरचा भक्त घाबरलाय. भगवंता याच्यातून सुटायचा काही मार्ग नाही का? मार्ग आहे, मार्ग आहे. यम मी पहिल्या दिवशीच्याच ध्यानामध्ये, म्हणजे भागवताच्याच पहिल्या ध्यानामध्ये त्याने असं सांगितलंय, परमेश्वराच्या दाढा म्हणजे हा यम आहे. तो चमक चमक तुम्हाला चावून टाकणार. त्या दाढेतनं जर सुटायचं असेल, दोन मार्ग आहे. जर आपल्याला कपडे स्वच्छ पाहिजे असतील तर मार्ग दोन, एक धोब्याकडून साफ करून घ्या, नाही स्वतः साफ करा. धोब्याकडे गेला तर मग त्याच्या पद्धतीने तो साफ करेल. आपट धोपट, मग ते धोब्याच्या पद्धतीने मार खाऊन साफ व्हायला लागेल. नको असेल आपला आपण साफ होत जा. आपला आपण साफ होण्याच्या मार्गात गेलास, काळजी करू नकोस, सगळं काही मिळून जाईल. याच्या पुढे आपल्याला मोठं नृत्यनाट्य बघायचं असल्यामुळे खूप विस्तार नाही करत, पण आपल्याला कल्पनाही करता येणार नाही असे भगवंत येतात. हा विषय डोक्यात पक्का करण्यासाठी पुढची कथा या ठिकाणी आलेली आहे. ध्रुवतार्याच्या ग्रहस्थिती, सूर्य चंद्राची अंतर, 7 स्वर्ग, 28 नरक सांगता 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 एक प्रसंग असा व्यास महर्षी आपल्याला सांगता आहेत की एका महाराक्षसाने ब्रह्मदेवाना आशीर्वाद मागितला, मजला मृत्यू नसावा, मजला मजना मृत्यू नसावा, नरहस्ती वा पशुची पाणी, नदी वा रात्री दजाडू, ना बुडवो मन सिंधु नद पाणी. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम 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 सीतापते. सनक ऋषींनी शाप दिलेले जय आणि विजय यांनी पहिल्यांदा मोहाचं रूप धारण केलं, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. पुढच्या वेळेला त्यांनी क्रोधाचं रूप धारण केलं, रावण आणि कुंभकर्ण. नंतर मच्छराचं रूप धारण केलं, शिशुपाल आणि वक्रदंत. पण क्रोधाला संपवायला एक अवतार पुरला, रावण कुंभकर्णासाठी एक राम पुरे आहे. शिशुपाल वक्रदंत 2 मत्सराचे रूप आहेत, त्यांना संपवण्यासाठी एक कृष्ण पुरेसे आहेत. पण मोहाला संपवण्यासाठी 2 अवतार वेगळे घ्यावे लागले. मोह एका धोक्यात नाही दुपटला गेला. हिरण्याक्षासाठी वेगळं आणि हिरण्यकश्यपूसाठी वेगळं. कारण जगातल्या कोणत्याही पातकाचा बाप कोण तर मोह. त्यामुळे ह्या सबका जो बाप है इसके लिए भगवान का भी एक अवतार काफी नहीं हो रहा है, 2 अवतार लेने पड़े. हिरण्यकश्यपू नावाचा हा जो हिरण्याक्षाचा भाऊ, त्याने उग्र तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांना वरदान असं मागितलं की मजला मृत्यू नसावा. ब्रह्मदेव म्हणले असं कोणालाच देते, ऐकून तर घ्या, मी माझी बुद्धी चालवतो ना. मृत्यू नसावा हे मागता येत नाही, मलाही माहिती आहे, पण मी वेगळं मागतोय. मला माणसाकडून नको, जनावराकडून नको, म्हणा तथा. घरात नको, बाहेर नको, तथा. जमिनीवर नको, अधांतरी नको, तथा. मंत्रतंत्राने नको, शस्त्रास्त्राने नको, वगैरे वगैरे. अशी सगळी वरदानं मिळवली. मग मात्र असा काही माझला पाठ्या पहिलं जर काही काम केलं असेल तर भक्ती मार्गावर बंदी.
हे सगळे वरदान मिळवतात भक्ती करून, पण यांना भीती वाटते दुसरे भक्ती मार्गाला लागले की हे लेखाचे वरदान घेतील आणि यांना नोवेर करतील, पण ते रस्तेच बंद करून टाकायचे. आता उत्सव करणारा गुन्हेगार, अनुष्ठान करणारा गुन्हेगार, जरा शतचंडी कोणी केलं उचला तुरुंगात, आपलं राज्य काहीही मानत नाही. यांनी शंकराचार्यांची पाद्यपुते उचला उचला कस्टडीत पद्धती बघायची. अरे वा. एक वेळ इटलीवरनं कोणी रोम आले, रोमवरनं कोणी पोप आले आणि त्या पोपची आमच्या पंतप्रधानातल्या राजकुलामध्ये समजा कोणी पाद्यपूजा केली. इंडियन टाइम्स काय, टाइम्स ऑफ इंडिया काय, असं वर्तमानपत्रामध्ये त्याची अत्यंत उदात्त अशी कुटुंब बघा कसे धार्मिक लोक आहेत असं आम्ही छापू शकतो. पण चुकून वाकून जर हिंदूंच्या धर्मगुरूचे पाय हिंदूच्या नेत्याने धुतले, हिरण्यकश्यपूचं राज्य चालू आहे. सगळ्याला बंदी, संतांची पूजा केली यांनाही उचला आणि संतांनाही उचला. अशा सगळ्या आपत्ती बघून आपल्याला त्रास होतो हे मलाही कळतं, पण परमेश्वर नेहमी सांगतो फार त्रास मानून घेऊ नकोस. जितकी संतांवर आणि भक्तांवर आपत्ती येते तितका नृसिंह लवकर येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. हे सगळे हिरण्यकश्यपू स्वतःची पोट फाडून मारले जाणार यात संशय नाही. अरे आतापर्यंत रामाची निंदा करणारे आले आणि गेले, मातीत मिसळून कुठल्या कुठे पुसले तुमच्या काकाला नाही कळलं. रामचंद्र अजून सगळ्या भक्तांच्या हृदयामध्ये अधिराज्य करतायत, ते कुठूनच कुठे जात नाहीत. तेव्हा सूर्य नाकारणारी घुबडं ही प्रत्येक पिढीमध्ये जन्माला येणारच आहे. त्याने नाकारावे सूर्य. पण महिषासुराचे शहीद दिन साजरे होत आहेत. त्या क्षणी कळते आता महिषासुर जर शहीद व्हायला तयार आहे तर म्हणजे देवीच्या यायची वेळच झालेली आहे. आता इज रेडी टू डाय. असो, असुर जर मरायला तयार आहेत तर आता देवांनी यायला हरकत नाही अशीच ती सूचना आहे. तो हिरण्यकश्यप असा जबरदस्त तपस्या करत असता. त्यांनी एक तपस्या केली, एवढा उत्पात केला, त्याची त्याला पुरेसं वाटलं नाही तर म्हटलं आणखीन काही तपस्या करू, आणखीन काही शक्ती प्राप्त करू म्हणून पठ्या दुसऱ्या तपस्येसाठी बाहेर पडला. तोपर्यंत देवादिकांनी हिरण्यकश्यपूच्या राज्यावरती हल्ला करून त्याच्याकडचं बरंचसं धनहरण केलं. त्याच्यामध्ये त्याच्या पत्नीला बरोबर नेलं, म्हणजे कैयाधूला नेलं. नारद येऊन उभे राहिले, नारायण नारायण नारायण. इंद्रा हे काय करत आहे? अहो या कैयाधूच्या गर्भामध्ये हिरण्यकश्यपूचा वंश वाढतोय. बाप असा हे लेकरू काय असेल? तो आपल्या इकडच्या संस्कारात राहिला तर दैवी संस्कार घेऊन त्याला परत पाठवू म्हणून नेतोय. म्हणजे इंद्र सुद्धा कैयाधूला नेत होता, ते बायको पळवावी म्हणून नव्हे. हा संस्कार चुकीचा या ठिकाणी व्हायची शक्यता आहे. त्या संस्काराचं मी बघतो, आपण पुढे चला. पण हे योग्य नाही. कैयाधूने सुद्धा सांगावं, नारदा काही वेळेला संकट सुद्धा चांगल्यासाठी येतं म्हणतात ते असं. खरंच मला खूप इच्छा होती या माझ्या मुलाला भगवत भक्तीचा कोणीतरी उपदेश करावा. पण कोणीही उपदेश करणारा आमच्या नगरीत येणार कसा? आमच्याकडे नामस्मरणालाच बंदी आहे, नाम गायनाला बंदी आहे. नाम उत्सव घेतला, रेशन कार्ड रद्द सगळ्यांची, आधार कार्ड काढून घ्या. हरामखोर देवाची पूजा करतात, नॉनसेन्स असले आमचे हे. आता त्या राज्यात नारद कशी येणार? पण बहुतेक ही लीला अशासाठीच झाली की तुमची गाठ पडाल. तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीने जर याला उपदेश केला तर किती आनंद होईल. अरे वा. माणसं खरंच कितीतरी वेळा हा प्रश्न विचारतात, मुलाला परमार्थाची उपासना केव्हापासून सुरू करावी? अरे माझ्या विद्वाना, तो जन्माला यायच्या आधीपासून आपल्याकडे सुरुवात करतात. त्या शिक्षणाची सुरुवात त्याला बाहेर यायच्या आत आहे. आणि इथेच नारदांनी त्याला मंत्राचा उपदेश गर्भामध्ये दिलेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
त्याला गर्भातच मिळाला आल्हाद, जन्माला आला तो प्रल्हाद. हिरण्यकश्यपूला त्याची 4 मुलं होती. हे सगळ्यात धाकटं प्रकरण होतं. याला कितीही शिकवलं तरी सुद्धा याच्या डोक्यात काही आसुरी गोष्टी जाईना. काही केलं तरी हा भक्तिप्रधानताच बोलायचा. हिरण्यकश्यपू त्याला मांडीवर घेऊन पाहता विचारतोय, सांग बरं याच्या पुढचा उत्पात कसा करशील? ह्याचं डोकं वेगळंच. बाबा कशासाठी हे सगळं? मुळात आयुष्य क्षणभंगूर. एक क्षणभंगूर जीवन मिळालंय ते या सृष्टीच्या सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने सौहार्दाने वागून सगळं जीवन गोड केलं तर काय हरकत आहे आयुष्यामध्ये? कशासाठी वैरभाव, कशासाठी उत्पात, कशासाठी मरण, कशासाठी? हिरण्यकश्यपूने डोळे मोठे केले. आपल्या शिक्षण क्षेत्रावरती परकीयांनी काहीतरी गडबड केलेली दिसते आहे. आपली कराठी भक्त कशी काय होत आहेत? समथिंग इज प्रॉब्लेम देअर. त्याने शिक्षकांकडे बघितलं. शिक्षक म्हटले, आम्हाला क्षमा करा. का? घरात असलेले गर्भाचे संस्कार पुढे कितीही चुकीचं शिक्षण आलं तरी बदलत नाहीत. म्हणून संस्कार आपल्या घरात जास्त तयार ठेवा. शाळेवर नका फार अवलंबून राहू. महाविद्यालयाने त्यांचे संस्कार बदलतात ज्यांचे घरात आणि गर्भात तेवढे संस्कार झाले नाहीत त्यांचे. परीक्षेपुरतं काही लिहावं लागतंच. पण आपले परमपिता कोण म्हटल्यानंतर आपल्या भक्ताला माहितीये की देवाचं नाव लिहायचं असतं. पण परीक्षेत पास होण्यासाठी माकडाचंच नाव लिहावं लागतं. आपला पूर्वज कोण? तुझे वडील माकड. ठीक आहे, परीक्षेला पास होण्यापुरते जे वरच्या लोकांनी दिले ते सिलेबस घेऊन. पण इंग्रजाच्या काळात सुद्धा जो आपण विवेक केला की समजा काही शिक्षण संस्था चुकीचं शिकवत असतील तर माझ्या पोराचं डोकं नाही फिरता कामा. माझा संस्कार माझ्या घरात घट्ट पाहिजे. इंग्रजाच्या शाळेत जात असून सुद्धा सुभाषचंद्र बोसांची, विवेकानंदांची, सावरकरांची वृत्ती नाही बदलली. उपासना घट्ट आहे, घरातली आहे, मनातली आहे. तशी प्रल्हादाची उपासना अशी जबरदस्त आहे की फरक पडायची शक्यताच नाही. मास्तर म्हटले, बहुतेक तुमच्या घरी शिकवणे लावल्यामुळे असं होत असेल, त्याला शाळेत पाठवा. हे सगळ्यांबरोबर बिघडायला सोपं जातं. एकट्याला बारमुली जायला भीती वाटते. सगळ्यांबरोबर गेलो म्हणायला सोपं जातं. याला शाळेमध्ये पाठवला तो सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्याबरोबरच्या सहकार्यांना सुद्धा नामाची गुढी लावतोय. आणि हिरण्यकश्यपूने ते जे काही दृश्य बघितलं, मध्ये प्रल्हाद टाळ्या बसून भजन करतोय. आपली आसुराची पुरं त्यांच्या होती. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. याला संपरे कुणीतरी, याला संपरे कुणीतरी. कोण संपवणार? आणि मग मात्र नमरे यास्तवनेला पर्वत शिखरास लोटीला खाली. परे तो निर्भय चित्ती वाही नारायणास दाखो. सरपट असून बघितले, विष पासून बघितलं, सगळं करून पाहिलं, काही फरक नाही. अरे प्रल्हादा, एवढी संकट तुझ्यावर मी आणतोय, तू वाचतोस कसा? वाचवणारा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अरे मग तो आहे कुठे? तुमच्यातच आहे, ह्याच्यात आहे, त्याच्यात आहे, कुठे नाही विचारा. गॉड इज नो व्हेअर या वाक्यातला फक्त डब्ल्यू इकडं आणला की त्याचं उत्तर येतं. गॉड इज नाउ हिअर. स्पेलिंग मध्ये फक्त थोडा फरक केला की सगळी उत्तर तुमच्या पाशीच आहेत. इथंच आहे भगवंत. आणि मग जो हिरण्यकश्यपूने ठोसा मारला, ठोसा मारल्यावर आमच्या कल्पनेतही येऊ शकत नाही असं रूप धारण करणार महाराज. अरे कड 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 कडकडीले स्तंभ, कडकडीले स्तंभ, कड 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 कडकडीले गगन, कडकडीले गगन. अवनी होत आहे, अवनी होत आहे कंपायमान. कड 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 कडकडीला स्तंभ. कोण हे? आठव हिरण्यकश्यप. आपल्याला वाटलं की आपली बुद्धी सगळ्यात पुढची.
परमेश्वराच्या बुद्धिमत्तेनं बघ काय म्हटलं होतं, मला दिवसा मृत्यू नको, रात्री नको, संध्याकाळी आलोय. घरात नको, बाहेर नको, कोपऱ्यावर बसतो. शस्त्र नको, अस्त्र नको, मंत्र नको, तंत्र नको, नखराने काम करो. सणावर नको, माणूस नको, अर्ध जनावर अर्धा माणूस नको. तुझ्या सगळ्या अटी पाळू. तुला काय म्हटलं, ह्याच्या पलीकडे भगवंताला बुद्धी असू शकत नाही? ही सगळी सृष्टी रचली म्हणजे त्याची आणखीन निर्माण करण्याच्या क्षमता संपल्या. कोणावर विश्वास दाखवला मूर्खा. नृसिंह भगवान की, बोल महाराज नृसिंह भगवान की, नृसिंह भगवान की. रागवलेले डोळे भयानक, या भयानक नेत्रांकडे बघून पुढे पुढे जायचं धाडस करेना. शेवटी प्रल्हादालाच पुढे केला. आणि आपल्याकडे जी लक्ष्मी नरसिंहाची मंदिर आहेत त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अशीच मूर्ती आहे. प्रत्येक ठिकाणी फाटणारी मूर्ती नाहीये. प्रल्हादाच्या मस्तकावर हात ठेवून शांत नेत्र असलेली मूर्ती सुद्धा बऱ्याच ठिकाणी. प्रल्हादाच्या मस्तकी हात ठेवला. तिथे फार सुंदर प्रश्न विचारलाय. जर सगळी परमेश्वराचीच लेकरं आहेत आणि सगळ्यांवर जर परमेश्वराचं प्रेमच आहे तर मग तो मारतो कशासाठी? आपल्या मनातलाच प्रश्न आला ना भागवतात. जर सगळी त्याचीच लेकरं आहेत आणि त्याचं जर सगळ्यांवर प्रेमच आहे मग तो मारतो कशासाठी? याचं उत्तर याच प्रश्नात आहे. याचं प्रेम आहे म्हणूनच मारतो. तो सुधारावा अशी इच्छा आहे म्हणून माणसं शिक्षा करतात. तसाच बिघडत राहावा अशी इच्छा असेल तर कोण शिक्षा करणार आहे? ज्या आईची इच्छा आहे की माझ्या मुलांनी सुधारलं पाहिजे तीच शिक्षा करेल. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा स्वच्छ सांगितलं, आईच्या रागामध्ये सुद्धा आपल्याला वात्सल्य ओळखता आलं पाहिजे. शाळेत पोर जात नाही म्हटल्यावर आई काय चिडलेली असते, काम थोत्रीत परी म्हणजे कुठं मारतात मला अजून कळलेलं नाही. मी माहितीच्या अधिकाऱ्या कधी विचारणार आहे. मला कानपडीत म्हणजे काय कळलेलं आहे. थोत्रीत परी आई मारताना दिसते आणि लेकरू रडताना दिसत आहे तरी समजायला पाहिजे ही माया आहे, हे प्रेम आहे. म्हणून आपल्या देवी भागवतामध्ये किंवा सप्तशतीत सुद्धा वर्णन आहे, जेव्हा तो त्रिशूळ देवीनं महिषासुराच्या छातीत खुपसला त्या क्षणी तिच्या मुद्रेवर हास्य आलं. आता माझं लेकरू सुधारत, संपलं माझ्या लेकराचं नाटक. त्या शिक्षेमध्ये सुद्धा मनाची आर्त तळमळ हो, याने सुधारावं इच्छा आहे. द्वेषापोटी भगवंत कधीच असं करत नाही. भगवंताचं कोणतंही रूप द्वेषापोटी कोणाला मारत नाही, स्वार्थापोटी नाही. इच्छा असते याने सुधारावं, याने सुधारावं. या इच्छेपोटी काही वेळेला शासन करावं लागतं. हिरण्यकश्यपू संपला, त्या नखाची आग होऊ लागली तेव्हा ती औदुंबराची फळं आणली. त्या औदुंबराच्या फळामध्ये नख रोवली. शांत बरं वाटलं मनाला. त्या औदुंबराला आशीर्वाद दिला. तेव्हापासून दत्त संप्रदायामध्ये नरसिंहाची ही पूजा आहे आणि औदुंबराची पूजा तर दत्त महाराजांचं साक्षात तिथे वास्तव्य आहे म्हणून आहेच. दत्त महाराजांचं वास्तव्य असलेलं औदुंबर आणि त्यांनी केलेली नृसिंहाच्या नखाची शांतता, असं हे सगळं संप्रदायाचं एक रूप त्या ठिकाणी तयार झालं आहे. असो, नृसिंह अवताराची कथा सांगताना सांगायचंय इतकंच व्यासांना, अर्धा माणूस आणि अर्धा जनावर असं काही देव करेल असं वाटलं होतं का? नाही. पण राक्षसांनी जर ही अक्कल दाखवली तर भगवंत प्रल्हादासारख्यासाठी काय करतात? यू कांट इमॅजिन, हे म्हणायचं आपल्या इमॅजिनच्या पलीकडे काम केलं. याच्या पुढची कथा 5 मिनिटात त्या नृत्यनाट्याचा आनंद घेऊ. 5 मिनिटात अशासाठी की त्या या पुढच्या कथेचं मातेर केलेलं आहे लोकांनी. मा ते आणि र
ती कथा म्हणजे वामनाची. याच प्रल्हादाच्या वंशामध्ये पुढे जन्माला आलेला 3 पिढ्यानंतरचा राजा म्हणजे बळीराजा. अर्थात पुन्हा एकदा एक तपशील थोडा सांगायला पाहिजे. नरसिंह भगवंतानी असा हिरण्यकश्यपूचा वध केला, त्याला संपवलं, पण त्यांनी प्रल्हादाला एक आशीर्वाद असा दिला की प्रल्हादा, तुझ्या भक्तिभावामुळे मी तुझ्यावर इतका प्रसन्न आहे की आता ह्याच्या पुढे तुझ्या कुळात समजा असं कोणी आसुरी असू नाहीये, पण समजा असलंच तर त्याला मी किमान आता वधदंड देणार नाही. त्याला इतर काहीतरी शासनाचा मी विचार करेन, पण मी वध देणार नाही. तुझ्या भक्तीसाठी तुझ्या अख्ख्या पुढच्या वंशाला दिलेला हा आशीर्वाद आहे, असा नरसिंह भगवंतांचा आशीर्वाद. तो प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचनाचा पुत्र पुढे हा बली. तेव्हा मी 18 पुराण आणि 18 उपपुराण या सगळ्याचं थोडस वाचन केलं असल्यामुळे मला एका वाक्याचा आजपर्यंत अर्थ कळला नाही की बहुतेक हा इंग्रजांनी आमच्या डोक्यामध्ये अर्थ भरवला की बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता. पण पुराण ग्रंथाच्या कोणत्याही वाक्यावरनं हे सिद्ध नाही करतायत. पण असं एखाद्या वेळेला म्हणता येईल की एखादा मनुष्य शेतकऱ्याच्या कुळात जन्माला आलाय आणि सत्तेवर आल्यानंतर त्याने शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं वगैरे वगैरे, शेतकऱ्यांचा राजा, सगळ्यांचा राजा असं म्हणतात. पण शेतकऱ्यांच्यासाठी असं वेगळं काही बळीराजाने त्याच्या जीवनात केलं आहे असा कुठेही उल्लेख नाही. किंबहुना त्याने देवादिकांचे सगळे अधिकार, त्यांची निवासस्थानं छिनावून घेतली आणि त्यांना अरण्यामध्ये निर्वासित असं उपाशी पोटी भटकायला लावलं, इतकं वर्णन आहे. आणि दुसरं प्रकरण असं, बहुतेक ते इंग्रजांनी का केलं असावं याची एक शक्यता अशी की 1857चं पहिलं जे प्रचंड महायुद्ध झालं त्याच्यात त्याच्या लक्षात आलं की समाजातले सगळे वर्ग एकत्र येऊन शत्रूशी लढत आहेत आणि इंग्रजाची ही पद्धतच की शत्रूचं एकतांता फोडायची, फोडा आणि झोडा, या त्याच्या राजकारणाचा मुळात हेतू आहे. या दृष्टीनं समाज कसा फोडता येईल याचा विचार केला आणि याच्या विचारामध्ये लक्षात असं आलं की एक ब्राह्मण समाज आणि इतर समाज याच्यामध्ये जेवढी दरी निर्माण करता येईल तेवढं या राष्ट्राचं वाटणं लवकर करता येईल. या दृष्टीनं मग काय करा की या बाकीच्या सगळ्या समाजाच्या डोक्यात ब्राह्मणांच्या बद्दल द्वेष भरवा आणि ब्राह्मणांच्या डोक्यात त्यांच्या कर्मकांडाबद्दल नको त्या कल्पना इतक्या भरा की त्यांनी ह्यांना सतत कमी लेखलं पाहिजे, दोष दोघांच्या अंगात ठेवायचे. याच्या डोक्यात त्याचा द्वेष असला पाहिजे, हे आपला द्वेषच करणार आहेत असं डोक्यात घेऊन यांनी पण ह्याचा द्वेषच केला पाहिजे. म्हणजे यांनी भटुरड्या म्हणणं हे जसं मान्य करायचं म्हणून काही ब्राह्मणांनी महारड्या म्हणणं सोडलंय असं नव्हे. दुसऱ्या जातीचा विचार आला की सगळ्यांनी तोंड वाईट करायची. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र तर सोडून द्या हो, ब्राह्मणातल्या 5 जाती जरी एकत्र ब्राह्मण संमेलनात आल्या तरी त्या दुसऱ्या जातीबद्दल वाईटच बोलतात. कोकणस्थानी देशस्थाला शिव्या घाला, देशस्थानी करड्याला शिव्या घाला, करड्या नित्यवृत्याला शिव्या घाला. ही जिथे एकाच जातीच्या पोट जातींची अवस्था आहे. मग मराठी लोकांनी कानड्यांना शिव्या घालायच्या, कानडी लोकांनी गुजरात्यांना शिव्या घालायच्या, गुजराती लोकांनी तमिळी लोकांना, ह्यांना काय कळत आहे, ह्यांना काय, प्रत्येकाच्या दृष्टीनं मी म्हणजे काहीतरी आहे आणि वी अँड अदर्स डोक्यामध्ये घट्ट प्रवृत्ती, दुसऱ्याला कमी लेखत राहा. याला इंग्रजांनी बरोबर खतपाणी घातलं. त्यांनी सगळे स्वराज्यातले वसुलीचे अधिकार ब्राह्मणांच्या हातात जास्त ठेवले. त्यामुळे त्यांना एक प्रामाणिक पैसे वसूल करून इंग्रजाला पैसे देणारा वर्ग सापडला आणि दुसऱ्याला कळवायला मोकळं. बघा, शेतकऱ्यांचे पैसे कोण काढून घेते? बामणं काढून घेतात. बस सांगणारे हेच हरामखोर पांढऱ्या तोंडाचे. आणि बळीला पाताळी म्हणजे जमिनीमध्ये ठेवला असं वर्णन आल्यामुळे त्याचा जमिनीशी संबंध एवढ्या एका वाक्याचा आधार घेऊन त्याला शेतकऱ्यांचा राजा यांनी घोषित केला. आणि त्याला आणखीन म्हण काय वापरली महाराष्ट्रातली, तर इडा पिडा टळून बळीचं राज्य येवो अशी जी म्हण पडली आहे, याचा अर्थ बळी चांगला असला पाहिजे. बळीचं राज्य येवो अशी इच्छा कशी करता? तो शेतकऱ्यांचा राजा आहे, तो शेतकऱ्यांचं चांगलंच करणार, हात जोडून प्रार्थना आहे. ही जी मराठीमध्ये म्हण आली आहे याची बरोबर पूर्वीच्या सगळ्या छानन्या ग्रंथांच्या केल्यानंतर असं स्वच्छ लक्षात आलंय की ही म्हण
बलरामासाठी आलेली आहे, या बळीसाठी नाही. कारण द्वापार युगाचा अगदी शेवटचा जो अवतार आहे तो कृष्ण बलरामाचा आहे. हे दोघंही शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेले आहेत. त्यांच्याकडे पशुपालन, शेती करणं हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. आणि नंतर त्यांनी सत्तेवर आल्यावर सुद्धा बलिराम या शब्दाचा शॉर्ट फॉर्म बली आहे. कित्येक ठिकाणी बलरामाला बलिभद्र अशाही नावाने बोललं जातं. बली हा बलरामाचा शॉर्ट फॉर्म असल्या कारणामुळे त्यांनी गदा युद्ध करून सुद्धा आपलं शस्त्र, नांगरधारी शेतकरी विधानसभेचा मानकरी, हे पहिलं चित्र बलरामाचं आहे. त्यांनी नांगर हलधर हेच त्यांनी स्वतःच चित्र उभं केलंय. आणि द्वापार युगामध्ये जेव्हा प्रचंड राक्षसांचे त्रास होते, कंसही आहे, जरासंधही आहे, नरकासुरही आहे, हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, या सगळ्यामध्ये जर आपल्याला वाचायचं असेल तर बाबा रे काही होऊ दे, बलरामाचं राज्य येऊ दे. पण लक्षात घ्या, पराक्रम जरी कृष्णाने केला असला, जिंकला जरी कृष्ण, तरी सुद्धा थोरला भाऊ बलराम असल्यामुळे राज्यावर तोच येणार आहे. त्यामुळे राज्य कृष्णाचं यावं असं नाही, पराक्रम कृष्णाकडे, राज्य कोणाचं येणार? ते बलरामाचं राज्य येणार आहे तुमच्यावर. आणि द्वारकेमध्ये होणारं बलरामाचं राज्य इतकं सुंदर लोकांनी बघितलेलं आहे. नरकासुर संपल्यानंतरचं बलरामाचं राज्य सुंदर कसं आहे ते बघितलेलं आहे. आता एवढ्या सगळ्या इडापिड्या पटकन निघून जायच्या असतील आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं असं कोणी यायचं असेल तर जो गरीबाच्या घरात जन्माला आला, तो झोपडीमध्ये जन्माला आला, ज्यांनी गाई गुरांचं पालन करण्याचा एवढा छान प्रयत्न केला, अशा गोपालकृष्णाचं नाव, अशा बलरामाचं नाव त्याच्याशी जोडलेलं आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत हा वेडेपणा डोक्यात घेऊ नये. पण जाऊ दे, आपण फक्त आपल्याकडनं शंका निरसन करायचंय त्याचं याचंच. कारण काय झालं, वामन या शब्दाचं जेव्हा आपण लिखाण करतो देवनागरी लिपीमध्ये, त्या व या अक्षरामध्ये फक्त एक आडवी रेष टाकली की त्याचा बामन होतो. हा संदर्भ इंग्रजाच्या लक्षात आला की हा बामन, त्यांनी पाय वर केलेलं चित्र आहे आणि डोकं त्याच्या खाली असलेलं एक राजाचं चित्र आहे. चला आपण सांगायला मोकळे, बामणानं पायाने शेतकऱ्यांना गाडलं, आता शेतकऱ्यांचं परम कर्तव्य बामणांना गाडा, जाऊ द्या भारताला कुठे जायचं तिकडे. आता इंग्रजांनी लावलेलं हे भांडण दुर्दैवाने आपणही खत पाणी घालून तसंच वाढवत राहिलो. अजूनही आपली सुशिक्षित आणि उच्च शिक्षित लोकांमध्ये सुद्धा दुसऱ्या जातीबद्दलचं नाक वाकडं करून बोलायची सवय आजही गेलेली नाही. इतक्या जोड्या खाऊन सुद्धा गेलेली नाही. इतर असे करतात का? इतर गेले चुलीत. आपल्यापासून चॅरिटी सुरुवात करायची. आपण दुसऱ्याबद्दल नाक वाकडं करून नाही बोलायचं. प्रत्येक माणसाचा सन्मानच करून बोलायचं, प्रत्येक व्यवसायाचा सन्मानच बोलायचा. न्हाव्यांना काही जमणार आहे? तुला जमतं का ते? आपल्याकडे नेहमीची पद्धत आहे, आपल्याला जे जमलं ते त्याला नाही जमलं की त्याला अडाणी समजायचं. असं का? त्याला जमतं ते तुला येतं का? मी सांगू शकतो, अरे तुला संस्कृत येतो का? नाही येत महाराज, अडाणीच आहे. कम्प्युटर नाही येत महाराज, अडाणीच आहे. त्याला गाता येत, अडाणीच आहे. आता त्याने विचारलं तर आपले गाईची धार काढता येते का? म्हशीची धार काढता येते का? नाही. बैलगाडी चालवून दाखवणार का? बैलगाडी चालवून दाखवणार का? मी केला होता प्रयत्न. त्या बैलगाडीवर उभं राहिलो होते, लगाम घेतले, चाबूक घेतले, त्या बैलांच्या पाठीवर 2-2 फटके जे ओढले, ते दोघही बैल एकमेकांकडे बघायचे, एकत्र माझ्याकडे बघायचे. बैल कोण आहे? त्या बापानं चालवली तरी अशी कधी बैलगाडी कोणतंही जनावर मालकाने सांगितल्याशिवाय पाऊलही पुढे टाकत नाही. दुसऱ्याच्या सांगण्यावरनं जातात ती फक्त माणसांची लेकरं, पशुची नाही. तो त्याच्या मालकाला बरोबर ओळखतो. मला जोपर्यंत माझा मालक सांगत नाही, पाठीची चामडी गेली तरी बैल नाही हालायचा. साहेब बैलगाडी चालवता का? नाही. रस्त्यात सुट्टा बैल दिसला तर आपण मग काय करणार? तर त्याला सांगणार, मला त्रास देऊ नकोस, मला संस्कृत येतं, मी तुला संस्कृतात शिवी देईन. काय त्याचा उपयोग आहे का त्याला? मी कॉम्प्युटरचा ईमेल ना तुझा निषेध सगळ्या वृत्तपत्रात पाठवले, लक्षात ठेव पाहिला. मी तुला संगीत ऐकली बेसू, हे सगळं त्याला कळत असेल तर बैल का म्हणतील? तो जेव्हा तुमचा लाल फेटा बघून जमीन उकरायला लागेल, त्याला लाल रंग जाम आवडतो. त्या क्षणी शेतकऱ्याचीच पाय धरायचे नाही. पण त्याला अडाणी का म्हटलात?
तो ज्या तऱ्हेची शेती करतो तुम्हाला येतं कसं आहे, त्याच्या व्यवसायात तो मोठा. समानता करणं याचा अर्थ याचा व्यवसाय यांनी करणं याचा व्यवसाय यांनी करणं हे नाहीये. सगळ्या व्यवसायाबद्दल मोठेपणा मनात आणणं ही समानता आहे. मंदिर तुम्ही स्वच्छ ठेवलं त्याबद्दल सगळ्या जगाने पूज्य भाव असावा, मी पुजाऱ्याला नमस्कार करावा. आणि एखाद्या भंग्यानी किंवा महाराणी सगळं गाव स्वच्छ साफ करून घेतलं म्हणून पुजाऱ्याला त्याच्याबद्दल नम्र भाव असावा. पुजाऱ्याच्या मुलाची 10वीची परीक्षा असेल त्याने सांगितलं पाहिजे, पुरा 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 हे आपल्याकडे जे ड्रेनेज लाईन साफ करणारे काका आहेत बरं का, हे सगळे ड्रेनेज लाईन साफ करतात म्हणून उदबत्तीचा उपयोग होतो तेवढा. ड्रेनेज साफ नाही केलं तर उदबत्तीचा झोडगा नाकात घातला तरी काही उपयोग व्हायचा नाहीये. आपल्या सगळ्या सुगंधाचा यांच्यामुळे नमस्कार कर काकांना, एवढं करायला काय त्रास होईल. माझ्या सोसायटी मधला जो टक्कलदार आहे त्याला नमस्कार करून माझा मुलगा का नाही जात 10वीच्या परीक्षेला, त्याचा सन्मान त्याला दिला पाहिजे. इतकाच त्याचा महत्वाचा. माणसाला हलकं काम केल्याचा त्रास होत नाही, कुठलंच काम खरं हलकं नाही, पण कुठलंही काम केल्याचा त्रास होत नाही, त्याचा आदर ठेवला पाहिजे. मान खाली करा असं म्हटल्याबरोबर राष्ट्रपती सुद्धा मान खाली घालतात. एवढा मोठा कोण आहे जगात, फक्त न्हावी. तुमच्या अंगात आहे का ताकद सांगून बघा पंतप्रधानांना मान खाली करा म्हणून. क्यों न्हावी कात्री घेऊन उभा राहिला. ते मोदी साहेब असून ना ते मुखर्जी साहेब मान खाली, मी सांगेपर्यंत मानवर उचलायची नाही. कात्री घेऊन गाणं म्हणतो तो, या कातर वेळ गाणं वेळ नाही आपल्याला गाणं म्हणत सर. हे दुसऱ्याला का गाणी म्हणा. इंग्रजांनी हेतू पुरस्सर तुमच्या आमच्या मनामध्ये प्रत्येकाला त्याच्या त्याच्या दुसऱ्या जातीबद्दल वाईट बोलायला भरीच पडलं. आणि जो दुसऱ्या जातीबद्दल जास्त शिवाय दिली त्याला पुरस्कार द्यायचे, त्याला मान द्यायचा, त्याला सत्कार करायचा, त्याला मोठ. मग आपला सत्कार व्हावा म्हणून काय करायचं, शिवाय घाला. एक संस्कृती व्हायला लागली. त्याच्यामध्ये हा सगळा गोंधळ झाला. मुळात वामनाची कथा अतिशय सरळ साधी सोपी आहे. या बळीराजाने जेव्हा शुक्राचार्यांना हाताशी धरून एक मोठा यज्ञ केला, त्या यज्ञातून दिव्य असा रथ आणि दिव्य अशी आयुध प्राप्त केली. या दिव्य आयुध आणि रथाच्या जोरावर त्यांनी इंद्राशी युद्ध केलं. काही युद्धामध्ये बलीचा पराभव झाला, त्याला माघारही घ्यावी लागली. पण नंतरच्या एखाद्या युद्धामध्ये त्यांनी इंद्राचाही पराभव करून स्वर्गाच्या सत्ता हातामध्ये घेतली. आणि नुसती त्यांनी घेतली नाही तर सगळ्या वेगवेगळ्या कार्यांवरती जे जे कोणी देवगण होते ते सगळ्यांचे अधिकार काढून घेतले, सगळ्यांना भिकेला लावून टाकतात. जा कुठं जायचं तिकडे, आता माझं राज्य आहे. अशा तऱ्हेनं थोडीशी त्याची वर्तणूक झाली. ज्या योगे आदितीनं कश्यपानं प्रार्थना केली की दितीची मुलं दानव आहेत, असुर आहेत, त्यांना त्यांचं काही मिळालं पाहिजे, हे बरोबर आहे. पण दुसऱ्याच हिसकावून आपण उपभोग घ्यावा ही प्रवृत्ती का. आतापर्यंत रामचंद्राने सुद्धा लंकेवर स्वारी करावी, पण लंका जिंकण्यासाठी नव्हे, त्यातल्या फक्त रावणाला शासन करण्यासाठी. बाकी लंकेनी हप्ता द्यायचा नाही मला. गोपाल कृष्णाने सुद्धा नरकासुराच्या राज्यावर स्वारी जी करायची ती फक्त नरकासुराला शिक्षा करण्यासाठी. आता कायमचे दरवर्षीचा एवढा पाठवता बरं का, असं काही द्वारकेच्या दुसऱ्याचं न्यायाचं छिनवून घेण्यासाठी देवादिकांच्या कधीही स्वाऱ्या झाल्या नाही. आसुरी प्रवृत्तीच अशी असते, सुख घ्यावं पण दुसऱ्याचं ओरबाडून घ्यावं. मला माझ्या नशिबाने मिळाले ते आहेच, पण तुमचंही ओरबाडून खाईल. माझी आंब्याची पेटी तर खाईनच, पण तुमच्या पेट्या चोरून खाल्ल्याशिवाय नाही, बापाचं नाव सांगणार नाही. हे जी प्रवृत्ती याला असुर प्रवृत्ती असं म्हणतात. या बलीनं सगळ्यांची पद काढून घेतले. बघा काय करायचं. आणि मग कश्यप आदितीनं अत्यंत घोर असं व्रत तपश्चर्या करून जेव्हा वामन भगवंतांना जन्म दिला, तेव्हा वामन स्वतः बलीच्या त्या यज्ञामध्ये दान म्हणून मागायला गेले. अनेकांचा गैरसमज आहे की बलीनं अनवधानाने दान दिलं. नाही, तुम्हाला सगळं भागवत टेक्स्ट आहे तसं वाचून दाखवतो. शुक्राचार्यांनी बळीला पूर्ण कल्पना दिली, हा महाविष्णूंचा अवतार आहे. याने 3 पाय भूमी मागितली आहे, पण ही गोष्ट खरी नाही. ते 2 पावलामध्ये सगळं विश्व व्याप्ती, 3ऱ्या पावलाच्या 45 पडशील, अजून देणार आहेस का, हे सगळं सांगितल्यावर बळीनं दानाचं पाणी सोडलं. त्याला त्याच्या दातृत्वाचा असा मस्त गर्व होता. अरे भगवान सुद्धा माझ्याकडे येतात, यापेक्षा माझं भाग्य काय, मी तयार आहे. म्हणून हे सगळं समजल्यानंतर बलीनं तो कमंडलू उचललाय, पाणी सोडलंय. आता ते सुटू नये पाणी म्हणून शुक्राचार्य आडवत होते, एवढंच याच्यात आहे. आपल्याकडे म्हणजे काय, सगळे लोक शाणेच आहेत. त्यांनी त्याच्या पुढची कथा केली की शुक्राचार्याने छोटं लोक घेतलं ते झारीत जाऊन बसले.
मग ते झालीमध्ये असं धर्माची काठी टाकून ते फोडलं, त्याच्यात त्या सुखाचार्याला डोळा फोडला, एकाक्ष झाला बिचारा. त्यामुळे सरकारने अनुदान सोडलं तरी लोकांपर्यंत जे पोचू देत नाही त्याला झालीतले शुक्राचार्य, असा एक मराठी भाषेतली म्हणून. वर्ण अनुदान सुटलंय म्हणजे इथपर्यंत ते पोचू देणार नाही, ते मध्ये अडकून ठेवणार, त्याला काय ते. पण ते दान तिथे सोडलं. मग एका पावलामध्ये पृथ्वी आणि एका पावलामध्ये सर्व अवकाश मंडळ व्यापलं. 3 पावलं भूमी घ्यायची होती. तिसऱ्या पावलाचं काय करायचं? बलीनं म्हणून आमच्या मस्तकी द्या, कारण आता तुमचं व्यापलेलं नाही अशी जागा कोणती? याचा लक्षार्थ नाही का कळत आहे की भगवंता तू सगळ्या सृष्टीमध्ये मावलायस, पण माझ्या आसुरी प्रवृत्तीमुळे इथे जे देवाचे पाय यायला पाहिजे होते ते नाही आले अजून. जेव्हा त्यांनी ते चरणवंदन केलं तेव्हा त्याचा उद्धारच समोर दिसतोय. बली हा सर्वार्थाने काही वाईट कोणी नव्हे, पण त्याचा आसुर भाव फक्त नष्ट करण्याच्या दृष्टीनं भगवंतानी वामन रूप घेतलं. व्यासांना सांगायचं हेच बघ, सज्जनांच्या रक्षणासाठी वेळ प्रसंगी भिक्षेकऱ्याचं सुद्धा रूप घ्यायला देव तयार आहेत, पण चांगला भाग त्यांची भक्ती कर बघ, तुझ्यासाठी येतात का नाही ते. बलीला गरुडाने बांधला, पण भगवंतानी सांगितलं याला बांधायची काही आवश्यकता नाही, सोडून दे. किंबहुना याला आपल्या पाताळ लोकांमध्ये रसातल तलातलामध्ये अत्यंत सुखाने उपभोगून त्याचं आयुष्य पुढे व्यतीत करू दे. तू 100 यज्ञ का करत होतास? तुला इंद्र व्हायचं होतं म्हणून. आता असं करूया, या मन्वंतरामध्ये तू माझ्या संस्काराखाली राहा. या संस्कारात माझी खात्री आहे तुझ्यातला आसुरभाव मी काढून घेईन, आणि तो आसुरभाव संपला की पुढच्या मन्वंतराच्या युगाचा मीच तुला इंद्र करतो. मग कशाला उगाच मारामारी करतात? हे सगळं चालू असताना एका बाजूनं प्रल्हादही त्या ठिकाणी आले. त्यांनी पण भगवंतांची स्तुती केली, म्हणले बरं झालं वेळच्या वेळी आला, कारण एवढी मोठी सत्ता मिळाल्यामुळं डोकं फिरलं होतं. ती सत्ता तुम्ही तुमच्या ताब्यात घेतली आणि त्याच्या मस्तकावर तुमच्या चरण कमलाचा आश्रय आला. ही जी त्यातली बदल झालेली गोष्ट आहे ही प्रल्हादासारख्या आजोबांना सुद्धा आनंद देणारी आहे. साहजिक असतं जेव्हा 10-15 लाखाची लॉटरी लागते आणि कार्ड सरकार मान्य व्हायला लागतं, अशा वेळेला जर एखाद्या पोलीस इन्स्पेक्टरनं त्याचे 15 लाखाची डिपॉझिट थांबवली व्याज द्यायची, आणि त्याला सांगितलं एवढी एवढी उपासना कर म्हणजे हे सगळे तुला महिना एवढ्या एवढ्या व्याजाने मिळतील, तर त्याचे आजोबा सुद्धा म्हणतील तुम्ही याचे 15 लाख काढून घेतले थँक्यू, का? नाहीतर हा उपासनेला लागला नसता, नाहीतर त्यांनी हे केलं नसतं. म्हणजे प्रल्हादाने सुद्धा विष्णूची स्तुतीच केली आहे. हे सगळं चांगलं केलं माझ्या आयुष्यामध्ये अशी सुद्धा बलीनं स्तुतीच केली आहे. मग मला सांगा, बलीची स्तुती करताना विष्णूची निंदा करणं म्हणजे बलीचाच अपमान का नाही? कारण बलीनंच विष्णूची स्तुती केली आहे पुढच्या काळात. पण आमच्याकडे विद्वान लोक असे आहेत की ते बली प्रतिपदेला बलीची मिरवणूक काढतात आणि वामनाचं दहन करतात. ज्या वामनाची बलीनं पूजा केली आहे नव्हे, पुढच्या कालखंडात सुद्धा त्यांनी त्या वामनाची पूजा बांधली आहे, ती कायम ठेवली आहे. बलीनं कुठेही वामनाचं दहन केलेलं नाही. किंबहुना भगवंता या रूपामध्ये येऊन तुम्ही हा ऐहिक मोह काढून घेतला आणि तुमच्या चरणकमलाचा आश्रय माझ्या मस्तकाला दिला. या सगळ्या कथा अध्यात्मासाठी आहेत, या राजकारणाच्या कथा तरी आहेत का? मुळात यांना आध्यात्मिक अर्थ बाजूला करायचा आणि भलत्याच काहीतरी अर्थाने या सगळ्या गोष्टींची मासलात लावून टाकायची, अशा तऱ्हेचा या वामन कथेचा विपर्यास अलीकडे चालू आहे. पण ही अध्यात्माची कथा आहे, ती अध्यात्माच्या अर्थाने घ्यायची, आणि घ्यायची तर सगळी घ्यायची. की बलीनं सुद्धा वामनाची स्तुतीच केली आहे, महाविष्णूंची स्तुती केली आहे, आणि अशा भगवत स्वरूपाने मोह कसा संपवावा, या भगवत स्वरूपाच्या बद्दल तीव्रता मनामध्ये असेल तर त्या गजेंद्रासाठी ते इतक्या धावत कसे येतात. जर मनापासून भक्तीचा प्रसार करायची अंगामध्ये धमक असेल तर त्या प्रल्हादासाठी ते नृसिंहाचं रूप घेऊन सुद्धा कसे येऊ शकतात. आणि या सगळ्यामध्ये जर उद्या प्रलयच होणार असेल तर ते मासुळीच्या रूपाने येऊन सुद्धा पुढच्या सगळ्या सज्जनांना वाचवण्याला वाटेल ते रूप घेऊन यायला तयार आहेत. फक्त तुझ्या भक्तीची तीव्रता, तुझ्या भक्तीची शक्ती वाढावी ही त्यामागची एक प्रामाणिक भगवंताची इच्छा आहे. असं ज्ञान वैराग्य प्रबळ होऊन जर भक्ती प्रबळ झाली, या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज शक्य आहेत. उद्याच्या आणखीन कथा काही वेगळ्या आहेत, ज्यामध्ये परशुराम आणि रामकथा घ्यायचं काय कारण? जर रामायण उपलब्ध आहे तर भागवतात रामायण आणायचं काय कारण? पुढे कृष्ण कथा सांगायची असल्यामुळे कृष्ण कथा हा अमर्याद विषय आहे. बऱ्याचशा ठिकाणी मर्यादा तोडल्या आहेत.
एकदम मर्यादा तोडलेलं चरित्र शिकवू नये. आधी मर्यादेत कसं राहावं हे शिकवावं. आणि एखादं चांगलं व्हायचं असेल तर एखाद्या वेळी मर्यादा सुटली तरी चालते असं सांगावं. हे सगळे केस मर्यादेत ठेवले तर अशी एखादी अमर्यादा आली तर ती बरी दिसते. पण एखादी अमर्यादा बरी दिसते म्हणून जर सगळ्या झिंज्याच तुम्ही पुढे आणल्या तर ह्याला सौंदर्य नाही म्हणत. हेही सांगावं की सौंदर्याला एखादी अमर्यादा गोपालकृष्णाच्या चरित्र, पण अमर्यादेला एखादा क्षण इकडे तिकडे जाण्यापूर्वी आधी मर्यादेत कसं राहा. कोणत्याही प्रसंगामध्ये आपली नीतिमत्तेची मर्यादा कशी पळावी म्हणून मर्यादा पुरुषोत्तमांचं चरित्र इथे आलंय. फार विस्तार नाही आलेला, संक्षेपात चरित्र आलंय. पण परशुरामांचं चरित्र, परशुरामांवर 3 आक्षेप आहेत. ते आईचा खून करणारे खुनी आहेत, ते सगळ्या क्षत्रियांचा वध करणारे अत्यंत नीच असलेले ब्रह्मपुरोत्पन्न आहेत, आणि स्वतः काहीही निर्माण न करणारा हा असा हिंसक हिंदूने देव का मानावा, अशा तऱ्हेचे 3-4 आक्षेप परशुरामांच्याही कथेवर घेतले गेलेत. पण भागवताची मूळ संहिता आपल्या समोर ठेवून आणि अधिक रेणुका महात्म्याचा सगळा ग्रंथ आपल्या समोर ठेवून या सगळ्या शंकांचे निरसन उद्या करतो. आज नृत्यनाट्यासाठी त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करायचं म्हणून या ठिकाणी क्षणभर फक्त भगवंतांचं भजन करून हिरण्यकश्यपूचा त्या प्रल्हादाचे हे सगळा प्रसंग आपण त्या नृत्यातून, वामनाचा हा प्रसंग सगळ्या नृत्यातून त्याचा आनंद घेऊ आणि मग आरती आणि मग त्याच्यानंतर प्रसाद घेऊन या ठिकाणाहून प्रस्थान करायचंय. क्षणभर फक्त भजन. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय.